येडी गंगू आहेस तू. माझं डोकं उगीच खराब करत जाऊ नकोस. मी स्वतःच बोलते, मलाच बोलते. हाय सर्वांना, कशा आहेत? झालं का जेवण? तर रील बनवायचा खूप प्रयत्न करते, तर माझ्याने काही बनणं आलाय. चला म्हणलं थोडीशी बडबडच होऊ द्यावं, कारण थोडंसं माणसाचा मूड फ्रेश होते आणि तुमच्यासोबत गप्पा पण मारल्या जातील थोड्याशा. सांगा, जेवण वगैरे झालं का? लवकर सांगा. लाईक करायला की करायला की नाही? 3 काढायचे चमच आहेत माझ्याकडे. आजकाल दुर्लक्ष झाले माझ्याकडे. फॉलोअर्स वाढालेत मात्र लाईक कमी यायलेत. काय चाललंय? 1000 लाईक नाही, एवढी मोठी फॉलोअर्स आहेत माझे. मस्करी केली बरं. काही मारा इकडेचा काही इरादा नव्हता. असंच थोडंसं बोर होऊ लागलं की असं काहीतरी फटांग हरकती केले ना तर मी खुश राहते म्हणून. बाकी काही नाही, बाकी सगळं ठीक आहे. तर बरीचशी लोक म्हणतात की माझ्या भाषेमध्ये थोडंसं चेंज व्हायला पाहिजे किंवा मी खूप शुद्ध बोलायला पाहिजे. एक गोष्ट खरी सांगू का, माझ्या लग्नाला 15 वर्षे झाली, तर मी माझ्या माहेरी वर्षातून फक्त एकदा जाते, तरी पण मी तिकडलीच भाषा बोलते. मग आता इथून समजून जा तुम्ही. तर मी खरंच नाही करू शकत. मी जशी आहे तशी आहे. ठीक आहे, माझ्यात काही कमी असेल तर असू द्या. असं नाही जरुरी की माणूस सुंदर असला म्हणजे त्याला सगळं चाललं पाहिजे. माणसाला काहीतरी इतकं तरी कमी असावं, म्हणजे काहीतरी माणसाकडे कुठल्या गोष्टीची कमी असेल ना तर ते माणूस याच्यामध्ये राहते, प्रयत्नामध्ये असते. पण मी प्रयत्नामध्ये नाहीये. मी जशी आहे तशी आहे, ठीक आहे. आणि माझ्यामध्ये मी काही चेंजेस करणार नाही. माझं जे काय आहे ते ॲटिट्यूडने आहे, भारी आहे आणि मला खूप आवडते. तसं माझ्या नवऱ्याला पण खूप आवडते. पण बरेचसे लोक म्हणतात चेंज व्हायला पाहिजे वगैरे. वेळ आली ना तर पुढे बघू, पण आता सध्या छान चालू आहे. आणि दुसरी गोष्ट, मी खरं सांगा, जाड झाले का माझा नवरा मला दररोज खिजवतो, मोठी झाली आहे, जाड झाली आहे. आणि जेवण फक्त एकच टाइम करते मी. खरं जेवण पण माझं खूप कमी आहे. आमच्या घरामध्ये प्रॉब्लेम कसा आहे माहिती का, की माझ्या बोलण्याचा कुठलाही मेळ नसतो. मी जे मनामध्ये आलं ना ते बडबड बडबड असं करत जाते आणि मला कळतच नाही. आणि खास करून तेव्हा करते मी असं जेव्हा मी टेन्शनमध्ये असते. आणि तिकडे आहे ती स्वयंपाक करते आज म्हणून, कारण तिला शिकवलं आहे माझ्या मुलीला स्वयंपाक करणं. सगळं आलं पाहिजे. अभ्यासामध्ये छान आहे, एकदम मस्त आहे, खूप छान हुशार आहे. तसंच ओके वेलकम अशी करते मला. थँक्यू मम्मा, माझी तारीफ करतेस, ते पण सोशलवरती. चला, काहीतरी माणसामध्ये असते कमी म्हणा. पण खरं सांगा, तुम्हाला माझ्यामध्ये काही कमी वाटते का किंवा मी कुठला दिखावा करते का? माझं एक गोष्ट आहे माझ्या लाईफमध्ये जी मी नित्यनेमाने करते, ते म्हणजे आपलं जसं आहे तसं सादर करणं. उगीच दिखावा करणं की आपल्याला जी गोष्ट येत नाही ते करणं. मी इंग्लिश मला जास्त येत नाही, पण ठीक आहे, मला जेवढी गरज आहे तेवढं समजते. ठीक आहे, मी खुश आहे. आणि राहिली दुसरी गोष्ट, तर माझं शिक्षण खूप कमी आहे, 9वीच आहे. ठीक आहे तर आहे, त्याला काही मी करू शकत नाही. आणि परत सांगायचं गेलं, मला घरातली कामं पूर्णच येतात. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या घरामध्ये आमच्या साहेबांसोबत माझं थोडंसं सतत चालू असते भांडण. ते म्हणजे माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, याच्यासाठी भांडणं होतात. आणि दुसरी गोष्ट सांगायची गेलं तर माझ्यामध्ये कमी काय आहे मला तुम्ही नक्कीच सांगा, कारण मला तर नाही वाटत माझ्यामध्ये काही कमी आहे. मी एवढी साधी भोळी आहे. फक्त माझं कपडे लिवण्याचं थोडंसं आहे, पण खरंच मला आवडतात शॉर्ट वेअर करायला, मला खूप आवडते. कारण गावाकडे लहानाची मोठी झाली आहे, गावाकडे कधी मोकाच भेटला नाही. आणि लग्न झालं तर काही दिवस मुलांमध्ये मी असं म्हणजे स्वतःला इतकं गुंतवून टाकलं की त्यांची सगळी लाईफ जी माझी आहे ती त्यांची करून टाकली. आणि आता व्यवस्थित मुलं वगैरे मोठे झाले, त्यांना कळालंय लाईफचं, म्हणून स्वतःकडे वेळ दिला थोडासा, स्वतःला थोडंसं चेंज केलं आणि स्वतःला थोडंसं इम्पॉर्टन्स दिलं की आपली पण लाईफ आहे, आपण पण आपल्या पद्धतीने जगायला पाहिजे. तशी आवड भरपूर लहानपणापासून आहे, पण गावाकडे असल्यामुळे असं काही जमलं नाही. पण खरं सांगते, मला लहानपणीपासनं माझं जे काही आहे ते इथं सादर होत आहे. म्हणजे माझ्या जेवढं मनामध्ये साठलेलं होतं की मी हे करायला पाहिजे, मी ते करायला पाहिजे, मी हे लिवायला पाहिजे, मी ते लिवायला पाहिजे असं. आणि आमच्या घरी साहेबांचं बी असं काही नाही लिहिण्याबद्दल, ते मला काही म्हणत नाही किंवा कुठल्याही गोष्टीचं काही, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. त्यांना फक्त एकच प्रॉब्लेम आहे की तू जे सोशल चालवतेस त्याच्यासोबत तू
घरच्यांची काळजी घे आणि जसं वातावरण बिघडाले तसं काही करू नकोस, तसा विश्वास आहे माझ्यावर त्यांना खूप. पण माझा नाही स्वभाव तसा. आपले जे काय आहे ते ठीक आहे, व्यवस्थित आहे, व्यवस्थितपणे सगळं सुरळीत चालू आहे. सगळं सांभाळते, घर सांभाळते, लेकरं सांभाळते, स्वतःची मर्जी सांभाळते, स्वतःच्या म्हणजे ऑल सगळं व्यवस्थित आहे माझं. आणि देवाच्या कृपेने माणसं पण खूप छान आहेत, जे आहेत ते खूप छान आहेत, जी भेटली ती जी देवासारखी आहेत. आणि माझ्या लाईफमध्ये जास्त म्हणलं तर दुश्मन आहेत. दुश्मन का आहेत याचं कारण तुम्हाला माहितीच असेल. मी दिसायला सुंदर आहे आणि बरेचसे लोक सुंदर माणसाच्या मागे असतात आणि त्यात माझा स्वभाव असा एकदम चिडचिडा आहे. माझ्याकडे कोणी माझ्या विरोधात कोणी पाहिलं, जरी मी एवढी सोशलवर आहे पण माझ्या विरोधात कोणी पाहितलं तरी पण मी त्याला म्हणणार तू माझ्याकडे कसं काय पाहितलं, किंवा त्याला मारणार किंवा हाणणार, असं काहीतरी होणार XYZ. म्हणून मी जास्त असं दुश्मन वाढलेले आहेत माझे समजा. आणि बाप्पाला तर माहित आहे माझा स्वभाव सगळा, जे काही आहे ते त्याच्याच कृपेने आहे. बाकी सगळं छान आहे. माझ्यात काय कमी आहे ते नक्की सांगा, आपण चेंज करायचा प्रयत्न करू. पण मला नाही वाटत माझ्यात काही कमी आहे. माणसाने जसं आहे तसं राहिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? आणि जे काय माझ्या रील वगैरे आले ना जिम मधल्या, माझे ड्रेसवरती बरेचसे लोक मला कमेंट करतात की असं शोभतं का, हे संस्कृतीच्या खिलाफ आहे. अरे संस्कृती आहे, मी पण मानते, पण मर्जीचं काय? माणूस जसा आहे दिसायला तसं लेवलं पाहिजे माणसाने. असं नाही की आपण दुसऱ्यासाठी जन्म घेतलाय. माझ्या नवऱ्याला काही प्रॉब्लेम नाही, तुम्हालाही नसायला पाहिजे. हे पण गोष्ट तुम्ही लक्षामध्ये घ्या. माझं बाळ पण खूप शहाण आहे. इकडे बाळ मूल नसला की अजिबात नाही बोलायचं. आणि आज साडी लेवली आहे मी, तर आमचा आधी खूप खुश आहे. मम्मा म्हणला मम्मा तू साडीमध्ये खूप छान दिसते. तुम्ही थँक्यू बाळा. ते बघती पण म्हणते खरंच. आमच्या घरामध्ये साडी, मी जेव्हा साडी लेवली ना असं वातावरण इतकं छान असते जसं काही देवामध्ये देवीचं आगमन झालं आहे, देवी असा आशीर्वाद देत आहे असं. कारण सगळ्यांना छान वाटते. देव बाप्पा पण खुश होतात. दाखवा आता किती हसायलेच बाप्पा. दाखवते दादा दिसले माझ्याकडे पाहून हसत आहेत. बाळा तू छान दिसते साडीवरती. ठीक आहे चालते. बाय सर्वांना. बडबड केलं नको ते बडबड केलं, कारण माझं डोकं बंद झालं की मग बडबड 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 चालू असते माझी. आणि अशामध्ये डोकं बंद झालं की तोंड सुरू करायचं, मग ते सुरळीतपणे मग थोडंसं चालू होत ते इंजिन कसं असते त्या टाईपमध्ये माझा मूड असतो. चला ठीक आहे. जे काही बडबड केले ते एकदम बकवास आहे. हसा, पोट धरू हसा, इतकं हसा की भयानक हसा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या लेवलीवर प्लीज मला काही म्हणत जाऊ नका. मी नॅचरली तशी आहे. मी माझ्या पद्धतीने जगते. मी कोणाला प्रॉब्लेम करत नाही किंवा मी कोणाला काही म्हणत नाही. तुम्ही पण एटलीस्ट माझ्यासाठी काही म्हणत जाऊ नका. ओके, मी अशीच आहे, गोंधळून गेलेली शिला पाटील. कधी कधी ना माणसाने प्रॅक्टिकलपेक्षा लहान लेकरासारखं पण वागलं पाहिजे. आपल्या मनामध्ये जे चालतं ना ते आपल्या चेहऱ्यावरती झळकतं. सर्वजण मला म्हणतात की मॅडम तुमचं वय वाटत नाही की तुम्ही आता इतक्या वयाच्या आहे, किंवा तुमचं लग्न झालं आहे, किंवा तुम्हाला 2 मुलं आहेत, असं वाटत नाही. त्याचं कारण हेच आहे की मी माझं मन एकदम लहान लेकरासारखं ठेवते आणि ते असं बाहेर उड्या हाणून त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करते. नाही की शहाण्या माणसासारखं आपण जे नाही ते एखादा शहाणा माणूस आला आपण दिखावा करायचा, पदर घ्यायचा नाही. गावाकडे गेले तरी बिंदास, घरामध्ये असले तरी बिंदास. तेव्हाच करते जे मला योग्य वाटते, मी तेव्हाच करते. मला नाही वाटत तुम्हाला माझ्यामुळे काही प्रॉब्लेम व्हायला पाहिजे. लक्षात मी अशीच आहे आणि माझ्यामध्ये काही चेंज करणार नाही. ज्यांना कोणाला वाटेल ना की माझ्यामध्ये खरंच काही चेंज व्हायला पाहिजे तर सांगा, मी तुम्हाला उत्तर देईल त्याचं काय द्यायचं ते. समजलं? बाय सर्वांना, नमस्कार. मी खूप गरीब आहे. बाय.